भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचे बंधू ब्रह्मानंद पडळकरांवर फसवणुकीचा आरोप होतोय। 82 वर्षीय आजीची फसवणूक केल्याचा आरोप आहे। आजीची 17 एकर जमीन हडपल्याचा आरोप त्यांच्या बंधूंवर केला गेलाय। आजीचे कुटुंबीय विधान भवनाच्या बाहेर आज खरतर जमले होते आणि त्यावेळी हा प्रकार उघडकीस आलाय। कसं करणार गव्हर्नमेंट चक्र करायला होतं कोर्टाच्या, आतापर्यंत 3 लाख गेले। ते आम्हाला सांगितलं होतं की आम्ही चौकशी करून तुम्हाला सांगतो। आता हा तुम्ही पुरेपूर बोगस दस्त दिसतोय। कोणी इथे होईल मला फसवून याला आटपाडीला या गावाबाईचं म्हणला 1500 रुपये दे तू खायला। ती काय नाही तेव्हा पोलिसाला वकिलाला सांगितले काम झालं का तर झालं, जाव कर जावं म्हणलं। काय काय घेतलं तिकडे तुमचं? काय काय घेतलं? आमचं उठवून घेतलं या गावाबाई। पैसे दिले का ते पण विचारा आजीला, किती रुपये दिले, काय पैसे काय दिले तुम्हाला? पैसे काय दिले? पैसे काय दिले का? नाही पैसे दिले नाही, काय नाही। आमचे स्थायिक आमदार असो किंवा आमचे गावचे गोपीचंद पडळकर आमदार असू द्या, कोणीच आम्हाला मदत करत नाहीये। आम्ही कलेक्टर ऑफिस, SP ऑफिस सगळीकडे आम्ही जाऊन आलो, सगळीकडे निवेदनं दिले, सगळीकडे तक्रारी करतोय, पण त्या जो घेऊन जाणारा आजी स्वतः बोलते की मला घेऊन जाणारा गावचा पोलीस पाटील आहे, त्या पोलीस पाटलावरती सुद्धा कंप्लेंट होत नाहीये। गोपीचंद पडळकरवरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची जमीन ढापावी। गोपीचंद पडळकरच्या भावावरती अशी कुठली वाईट वेळ आलेली नाही की कुणाची तरी जमीन ढापावी। कोण इथं आलंय, काय आलंय त्याची मी व्यवस्थितपणे माहिती घेईन आणि आमचा अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही। त्यांना कोणीतरी नाव वगैरे घ्यायला लावलं असेल तर मी त्याची व्यवस्थितपणे माहिती घेईल। आमचा या जमिनीशी काडी मात्र संबंध नाही। आमचीच पडळकरवाडीतली जमीन पेरायला आम्हाला वेळ नाही। आमची आई कशी तरी करते म्हणून आम्ही खातो, आम्ही तिकडे जात पण नाही आणि त्यामुळे असं काही घडलंय कुणाचं तर ती आम्ही माहिती घेऊन आम्ही सांगू। आमचा कुठल्याही जमीन हडप करण्याची आमचा काही संबंध नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।